नमस्कार सर्वांना, विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? बघा, पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, सन 2018 या वर्षी बघा पोषण अभियान बघा हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पोषण अभियान मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या समस्येवर लक्ष केंद्रित करते? बघा, पोषण अभियान मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या समस्येवर लक्ष केंद्रित करते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, पोषण अभियान बघा मुख्यत्वे हे कुपोषण या समस्येवर लक्ष केंद्रित करते। प्रश्न क्रमांक 3 बघा, पोषण अभियाना अंतर्गत खालीलपैकी कोणत्या वयोगटामधील मुलांना लक्षात घेतले जाते? बघा, पोषण अभियाना अंतर्गत खालीलपैकी कोणत्या एका वयोगटामधील मुलांना लक्षात घेतले जाते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, 0 ते 6 बघा या वयोगटामध्ये बघा मुलांना पोषण अभियाना अंतर्गत लक्षात घेतले जाते। प्रश्न क्रमांक 4 बघा, पोषण अभियान बघा पोषण अभियानामध्ये बघा गरोदर महिलांना खालीलपैकी कोणता सल्ला दिला जातो? बघा, पोषण अभियानामध्ये बघा गरोदर महिलांना या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पोषण आहार यांचा या ठिकाणी सल्ला दिला जातो। प्रश्न क्रमांक 5 बघा, पोषण माह खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो? बघा, पोषण माह खालीलपैकी कोणत्या एका महिन्यामध्ये साजरा केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, पोषण माह हा सप्टेंबर या महिन्यामध्ये साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6 बघा, पोषण अभियानाची मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? बघा, पोषण अभियानाचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? बघा, कुपोषण कमी करणे बघा हे पोषण अभियानाचं या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, पोषण अभियानाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली? बघा, पोषण अभियानाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केलेली आहे? बघा, पोषण अभियानाची बघा घोषणा नरेंद्र मोदी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोषण अभियाना अंतर्गत कोणत्या एका घटकावर लक्ष या ठिकाणी दिले जाते? पोषण अभियाना अंतर्गत खालीलपैकी कोणत्या एका घटकावर विशेष लक्ष दिले जाते? बघा, पोषण आहार या घटकावर बघा विशेष लक्ष दिले जाते। प्रश्न क्रमांक 9 बघा, पोषण अभियानाची स्थापना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने केली? बघा, पोषण अभियानाची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने केलेली आहे? बघा, महिला व बाल विकास मंत्रालयाने बघा पोषण अभियानाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पोषण अभियानाची उद्दिष्टे खालीलपैकी कशा प्रकारे साधली जातात? पोषण अभियानाची बघा उद्दिष्टे खालीलपैकी कशा प्रकारे साधली जातात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, सामुदायिक सहभागामधून पोषण अभियानाची बघा उद्दिष्टे या ठिकाणी साधली जातात। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्लेइंग इट माय वे बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं? बघा, प्लेइंग इट माय वे बघा हे एक आत्मचरित्र आहे, तर ते खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे? बघा, प्लेइंग इट माय वे बघा हे आत्मचरित्र सचिन तेंडुलकर यांचं या ठिकाणी आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीची खेळाडू आहे? बघा, राणी रामपाल बघा ही खेळाडू हॉकी या खेळासंबंधीची खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, राष्ट्रीय क्रीडा दिन भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला? राष्ट्रीय क्रीडा दिन भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
बघा 29 ऑगस्ट बघा या दिवशी बघा भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल। बघा भारतीय राज्यघटनेमधील बघा भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल। बघा कलम 1 नुसार बघा भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाशिक जवळचं एकलहरे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे। बघा नाशिक जवळचं बघा एकलहरे बघा हे विद्युत निर्मिती केंद्र औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये मेळघाटचा बघा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा मेळघाटचा बघा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यामधला तो व्याघ्र प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले। बघा नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे। बघा नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा या नदीवरती बांधण्यात आलेलं धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळते। बघा ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग बघा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकाने बनलेला आहे। बघा दख्खनच्या पठारावरचा बघा बहुसंख्य प्रदेश बघा अग्निजन्य या खडकाने तो बनलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा महाराष्ट्रामध्ये बघा खनिज तेल शुद्धीकरण केंद्र हे तुर्भे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा महाराष्ट्रामध्ये बघा चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे। बघा महाराष्ट्रामध्ये बघा चादर निर्मितीसाठी बघा प्रसिद्ध असलेलं शहर म्हणजेच सोलापूर शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते। बघा लोकमान्य टिळक बघा हे जहालमतवादी या प्रकारचे ते नेते होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या एका देवीची शक्तीपीठ आहेत। बघा श्री क्षेत्र बघा माहूर या ठिकाणी रेणुका देवीची या ठिकाणी शक्तीपीठ आहेत। प्रश्न क्रमांक 15 बघा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न बघा हे स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात। प्रश्न क्रमांक 16 बघा अनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे। बघा अनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा मेंडेल या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचा सिद्धांत हा मांडलेला सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूटमुळाचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे। बघा सूटमुळाचं उदाहरण कापूस या ठिकाणी बघा सूटमुळाचं उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे। बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे। बघा हॉर्स पॉवर बघा हे शक्तीचं या ठिकाणी एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते। बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्रामुख्याने आढळते। बघा तोडा ही बघा आदिवासी जमात प्रामुख्याने निलगिरी पर्वत या ठिकाणी प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधलं कायदेमंडळ खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे। बघा महाराष्ट्रामधलं बघा कायदेमंडळ हे द्विग्रही कायदेमंडळ या प्रकारचं या ठिकाणी कायदेमंडळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या आहेत। बघा सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा सातमाळा अजिंठामध्ये बघा वेरूळच्या या ठिकाणी लेण्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामधील बघा जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्तीमागील जन्माचं प्रमाण होय। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा जन्मदर म्हणजे बघा 1000 व्यक्तीमागील जन्माचं प्रमाण होय। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल। बघा स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल।
बघा चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, वातावरणामधील बघा सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? बघा वातावरणामध्ये बघा सापेक्षता आर्द्रता मोजण्यासाठी बघा हायग्रोमीटर या ठिकाणी उपकरणही वापरले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा वायू बघा तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक हा वापरला जातो? बघा प्रयोगशाळेमध्ये बघा ऑक्सिजन हा बघा वायू तयार करत असताना मॅग्नीज डायऑक्साईड या ठिकाणी हा उत्प्रेरक या ठिकाणी वापरला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बा. जलकाच असे खालीलपैकी कशाला म्हणतात? तर सोडियम सिलिकेट बघा या ठिकाणी जलकाच या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पांडवलेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नाशिक या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा बारमाही नद्याचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतातून होतो? बघा भारतामध्ये बघा बारमाही नद्याचा उगम बघा हिमालय बघा या पर्वतामधून बघा भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संगणक शास्त्रामध्ये बघा 0 आणि 1 हे खालीलपैकी कोणते नंबर्स म्हणून ओळखले जातात? बघा संगणक शास्त्रामध्ये बघा 0 आणि 1 हे बायनरी नंबर्स म्हणून ते बघा प्रामुख्याने ओळखले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी बघा घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे? बघा भारतीय बघा राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती बघा 42वी घटनादुरुस्ती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अन्न सुरक्षा बघा कायदा पारित करणारे बघा भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा अन्न सुरक्षा बघा कायदा पारित करणारे बघा छत्तीसगड बघा राज्य बघा भारतामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता? बघा दिल्ली शहराला बघा नॅशनल कॅपिटलचा दर्जा बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, 69व्या घटनादुरुस्तीने दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटल यांचा दर्जा हा प्राप्त झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहतो? बघा एल निनो बघा हा प्रवाह तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अटलांटिक या महासागरामधून तो वाहणारा प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेचं बघा खालीलपैकी कोणतं कलम हे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे? बघा भारतीय राज्यघटनेचा कलम बघा 40 बघा हे बघा ग्रामपंचायती स्थापनेसंबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्झन वायले बघा या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? बघा कर्झन वायले या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध बघा मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने कर्झन वायले या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध हा केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? बघा कांचनगंगा बघा हे शिखर हिमालय या पर्वत रांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेल्डिंग काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत या ठिकाणी वापरली जाते? बघा वेल्डिंगचं काम करण्यासाठी बघा ऑक्सी ॲसिटिलीन या प्रकारची या ठिकाणी ज्योती वापरली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान खालीलपैकी किती असते? बघा माणसाच्या बघा शरीराचे बघा सर्वसाधारण तापमान हे 37°C या प्रकारचं तापमान असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्याचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा घटक राज्याचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, घटक राज्याचं बघा मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1854चा उडसा खलिता खालीलपैकी कोणत्या एका विषयासंबंधीचा होता? सन 1854चा उडसा खलिता बघा शिक्षण या विषय या ठिकाणी तो खलिता होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 52 कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? 52 कशी हा काव्यसंग्रह बघा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेक्सपियर यांच्या हॅमलेट या नाटकाचे बघा मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले होते? बघा गोग आगरकर बघा यांनी बघा शेक्सपियर यांच्या हॅमलेट या नाटकाचे मराठीमध्ये भाषांतर हे केले होते.
विषय क्रमांक पुढचा बघा, आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले? बघा, आगरकरांनी सुधारक बघा हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले होते? बघा, सन 1888 मध्ये आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा, भारतीय असंतोषाचे जनक बघा असे टिळकांना सर व्हॅलेंटाईन चिरोल बघा यांनी लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक या ठिकाणी म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले होते? बघा, सन 1979 यावर्षी बघा मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने 18 वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता? बघा, 61व्या बघा घटनादुरुस्तीने बघा मतदानाचा अधिकार हा देण्यात आला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? बघा, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार बघा राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार बघा कलम 72 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. बघा, 42व्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता. दुसऱ्या, भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत? बघा, भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत? बघा, एकूण बघा भारतामध्ये एकूण 22 या ठिकाणी राष्ट्रीय भाषा आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, अस्पृश्यता पाळणे हा खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार गुन्हा आहे? बघा, अस्पृश्यता पाळणे बघा तर कलम 17 नुसार या ठिकाणी गुन्हा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी गडचिरोली हा जिल्हा बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक घटक राज्यांची आणीबाणी बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी घटक राज्यांची आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा आपल्याकडे 5000 प्रश्नसंग्रह असलेलं एक PDF आहे. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.